महाभारताची सांगता झाली आहे. अनेक पिढ्या पिढ्यानपिढ्या महाभारतावर पोचल्या आहेत. पण गेल्या 5 दशकांसाठी बाळासाहेब ठाकरे हेच महाभारत होते, तेच रामायण होते, तीच गीता होती. आता महाभारताची सांगता झाली आहे. ज्या एका खांबावर महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची द्वारका उभी होती, तो खांब कोसळलाय. महाराष्ट्राच्या घराघरात, हिंदुस्थानच्या मनामनात हुंदके दाटून आलेत. गेली किमान 50 वर्ष महाराष्ट्राला बाळासाहेबांची इतकी सवय झाली होती की बाळासाहेब ठाकरे हा जणू महाराष्ट्राचा प्राण आणि श्वास बनला होता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, खाण्यापिण्यापासून मनोरंजनापर्यंत लोक फक्त बाळासाहेबांच्या नावानं श्वास घेत होते. बाळासाहेबांशिवाय समाज जीवन म्हणजे मिळमिळीत, राजकारण म्हणजे पिचपिचीत आणि एकंदरीत सगळंच आळणी. बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्र, बाळासाहेब म्हणजे तमाम हिंदू. या हिंदुस्थानात आजपर्यंत पुष्कळ मोठी माणसं होऊन गेली, पण कोट्यवधी लोकांनी ज्यांच्या प्रत्येक गुणाचं आणि कृतीचं कौतुक केलं आणि त्यावर प्राणापलीकडे प्रेम केलं, असे बाळासाहेब ठाकरे हे एकमेव हिंदुस्थानी पुरुष होते. ते पुरुष होते म्हणून त्यांनी पुरुषार्थ गाजवला. लोकमान्य टिळक व छत्रपती शिवाजी महाराजांनंतर असा पुरुषार्थ कुणीही गाजवला नाही. शिवाजी राजांनी सामान्य लंगोटीधारी मावळ्यांना शूर बनवून सरदार केलं. बाळासाहेबांनी सामान्य मराठी माणसाला शूरवीर बनवून स्वबळावर उभं केलं. जगाला अवताराची कल्पना मान्य नसेल. खुद्द बाळासाहेब अनेकदा म्हणाले, माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, अवतार वगैरे मला मान्य नाही, पण हिंदू जनतेचा अवतारावर विश्वास आहे. अन्यायाच्या चक्रात पिसणाऱ्या जनतेच्या उद्धारासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. ते अवतार कार्य हा त्या युगाचा धर्म ठरतो. तसाच अवतार तुम्ही घेतलात. तुम्ही शिवाजी बनून पिचलेल्या मराठी माणसाच्या हातात स्वाभिमानाची तलवार दिली व तीच तलवार घेऊन मराठी माणूस आजही लढत आहे. मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी हे वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा, हाच संदेश शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापनेच्या वेळी दिला. बाळासाहेब, तुम्ही मराठी माणसाला मराठी म्हणून जगण्यास शिकवलत, मराठी म्हणून एकत्र येण्यास भाग पाडलत, मराठी म्हणून मतदार बनवलत. बाळासाहेबांना राजकारणाचा वारसा नव्हता, बाळासाहेबांना भांडवलशाही श्रीमंतीचा पाठिंबा नव्हता, पण अस्सल मराठीपणाचा अभिमान, महाराष्ट्राभिमान, मराठी जनांच्या उद्धाराची तळमळ होती. बाळासाहेब अतिशय प्रभावी वक्ते होते. त्याला हजरजबाबीपणाची जोड होती. त्यांच्या विशाल सभांनी व धारदार वाणीतून शिवसेनेचा बुलंद गड निर्माण झाला आणि शेवटपर्यंत अभेद्यच राहिला. बाळासाहेबांनी आयुष्यभर महाराष्ट्र हिताशिवाय दुसरं काहीच केलं नाही. मराठी माणसांची अस्मिता आणि मराठी माणसाचा उद्धार याशिवाय त्यांच्या आयुष्यात दुसरं काहीच नव्हतं. महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब आणि बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्र. बाळासाहेबांनी त्यांच्या राजकारणातून फक्त शूर आणि मर्द घडवले. शिवसेना म्हणजे मर्द घडवणारा कारखाना. इतर राजकीय पक्ष दलाल आणि एजंट निर्माण करत असताना बाळासाहेबांनी जे मर्द घडवले, त्यामुळेच महाराष्ट्राचा अभिमान आणि मराठी जनांचा स्वाभिमान जिवंत राहिला. बाळासाहेबांच्या प्रांतीयतेत प्रखर राष्ट्रीयत्व ठासून भरलं होतं. अमरनाथ यात्रेकरूंच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा, असा दम काश्मीरी अतिरेक्यांना फक्त शिवसैनिकांनी भरला. म्हणूनच ते जगातील हिंदूंच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाले. समस्त हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट बनले. पाकिस्तानला फक्त बाळासाहेब ठाकरे यांची भीती वाटत असे, असं तिथल्या पत्रकारांनी मुंबईत येऊन जाहीर केलं. तेव्हा महाराष्ट्राचीच नव्हे तर देशातील समस्त हिंदूंची छाती अभिमानानं फुलली. बाळासाहेब हेच समस्त हिंदूंच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेले राजे होते. त्यांचं राज्य कुणालाच खालसा करता आलं नाही. बाळासाहेब हे शिवाजी राजांनंतर महाराष्ट्राला पडलेलं शूर स्वप्न होतं. ते स्वप्न चिरंतन राहील. महाराष्ट्राचा पुरुषार्थ स्वर्गारोहणास निघाला. हिंदुत्वाचा गर्व आणि अभिमान अनाथ झाला. बाळासाहेबांच्या जाण्यानं महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहिला नाही. बाळासाहेबांच्या रूपानं एक शक्ती जगात वावरत होती. प्रत्येक मराठी मनगटात व हिंदू मनात वावरत होती. करारी चेहऱ्यानं, अमोघ वाणीनं व थेट हृदयाशी बोलणाऱ्या डोळ्यांनी ईश्वर असलाच तर तो कसा असेल हे जगापुढे उभं केलं. रामकृष्णही आले गेले, महाराष्ट्राचे टिळक व शिवाजीही गेले, आज बाळासाहेब गेले.
महाराष्ट्र खऱ्या अर्थानं निर्धन झाला.